सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर व्हिडिओच्या सुरुवातीला जसं तुम्ही पाहिलं आहे की एका सोल्युशनपासून आपण कपडे, आपले रोजचे कपडे, भांडे, आपल्या घरातल्या लाद्या, किचन वट्टा, आपल्या घरातले आरसे आणि दरवाजे क्लीन करू शकतो फक्त एका सोल्युशननं। असं सोल्युशन आहे जे बनवल्याच्या नंतर ना आपल्याला इतर कुठल्या गोष्टीची गरज नाही पडणार आहे आणि हे सोल्युशन आपल्याला टोटली महिनाभर पुरेसं होतं। तर हे सोल्युशन कसं बनवलेलं आहे, मी आपल्या टाकाऊ वस्तूपासून बनवलेले आहे, साबणांच्या तुकड्यापासून, घरातल्या मिठापासून। तर हे सोल्युशन कसं बनवलेलं आहे ह्याचा व्हिडिओ मी पूर्ण जोडलेला आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी ह्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू कशासाठी वापरलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका। आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर ह्याच्यासाठी मी घेतलेला आहे इथे वाटीभर मीठ घेतलेलं आहे आणि आपलं जे बारीक मीठ असतं ते घेतलं आहे, जाडसर असेल तरी चालेल। इथं 4 टीस्पून मी घेतलेला आहे बेकिंग पावडर किंवा तुम्ही गोडा सोडा सुद्धा घेऊ शकता। आणि हे आहे लिंबू सत्व, लॅक्टिक ॲसिड असे म्हणतात त्याला। आणि ह्या आहेत माझ्या घरातल्या साबणी, ज्या की अर्ध्या वापरून झालेल्या आहेत, बारीक झालेल्या आहेत। अशा साबणी सहसा आपण टाकून देतो। आणि इकडे बघा, मी जेव्हापासून हे सोल्युशन बनवायला लागलेली आहे तेव्हापासून मी फक्त 10 रुपयाचं निरमा पावडर आणते, रिन पावडर। तर तेवढासाच मला बस होतो। आणि बघा आता काय करायचं आहे, ह्या साबणी सगळ्या खिसून घ्यायच्या आहेत। जेवढ्या साबणी माझ्याकडे जमलेल्या होत्या तेवढ्या सगळ्या साबणीचा मी इकडे उपयोग करणार आहे। तर अशा प्रकारे, तर ह्याच्यामध्ये जे मी वापरलेले आहेत वस्तू, मीठ हे घरात, आता आपण हे सोल्युशन बघितलं आहे व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला, फरशीवर पण वापरू शकतो। तर मिठाचा उपयोग याच्यासाठी होतो की आपल्या फरशीवर मिठाचं पाणी पुसून गेल्याबद्दल त्याच्यावर माशा, किडे फिरणार नाही आणि घरातली निगेटिव्हिटी पण मिठाने बाहेर जाते। तर दुसरं घेतलेलं आहे लॅक्टिक ॲसिड, हे आहे कपड्यांसाठी आणि भांड्यांसाठी। भांड्यांवरचा चिकटपणा आणि कपड्यावरचे डाग जायला मदत होते। आणि बेकिंग सोडा हे फरशीसाठी किंवा आपल्या लाद्या ज्या असतात त्या किचन वट्ट्याच्या लाद्या, शेगडी पुसण्यासाठी वगैरे खूप उपयोगाचं आहे। आणि आता कपड्यांना स्वच्छ करण्यासाठी इकडे पावडर आणि साबणांचे तुकडे। तर अशा प्रकारे आपल्या घरातल्या मी वस्तू घेऊन, प्रत्येक वस्तूचा आपल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळा वापर होतो, पण त्या सगळ्यांचं एकत्र असं मिश्रण मी बनवलेलं आहे। तर ही आहे एक साधी, सरळ, सोपी पद्धत एक सोल्युशन बनवण्याची, जेणेकरून इकडे आपल्याला महिनाभर उपयोग होणार आहे। तर बघा, मी आधी त्याच्यामध्ये पावडर घालून घेतलेलं आहे। जेवढं केवढं पावडर माझं उरलेलं होतं महिना संपायच्या वेळेस, तेवढं पावडर, मीठ, सोडा आणि लिंबू सत्व जे आहे ते लिंबू सत्वसुद्धा घालून घेतलेले आहे। हे मिश्रण शक्य करून ते ड्राय ठेवायचं आहे, याच्यात कसलाही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही आहे। हां, जर तुम्हाला आरसे, दरवाजे वगैरे पुसायला पाहिजेला असेल तर हे लिक्विड तुम्ही बनवू शकतात ह्याचे। पण शक्यतो फरशीसाठी आणि वट्टा पुसण्यासाठी, कपड्यांसाठी आणि भांडे वगैरे धुण्यासाठी हे शक्य करून ते कोरडंच ठेवायचं आहे, ओलं करायचं नाही आहे। तर अशा प्रकारे आपलं मिश्रण बनून तयार आहे, अगदी साधं, सोपं आणि एकदम इझिली। तर बघा, आता लिक्विडसाठी तुम्ही एवढंच, मी बघा किती थोडंसं घेतलेलं आहे। माझी अर्धा लिटरची स्प्रेची बॉटल आहे, अर्धा लिटरसाठी अगदी 2 चमचे मी मिश्रण घेतलेलं आहे। हे मिश्रण मी बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवते। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिला असणार आहे, दरवाजे, आरसे, कपाटाचे आरसे, घरातल्या अशा लोखंडाच्या वस्तू पुसण्यासाठी हे लिक्विड मी अर्ध्या लिटरच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवते। तर बघू शकता तुम्ही किती फेस आलेला आहे, खूप मस्त आहे हे काय म्हणतायत सोल्युशन। तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। आपल्या निरमा पावडरला कसा झाक येतो तसा सुद्धा ह्याला येतो। आणि बघा, ही एवढीशी बॉटल आहे, अर्धा लिटर, ही मला कम से कम 1.5 महिना ते 2 महिना जाते, कारण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं मिश्रण असल्यामुळे हे खूप पॉवरफुल बनतं आणि लगेच आपल्या वस्तू क्लीन व्हायला लागतात। आणि हे ड्राय मिश्रण जे आहे
अशा बंद डब्यांमध्ये मी ठेवते, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला कपडे भिजवायचे असतात, भांडे घासायचे असेल, फरशी पुसायची असेल, त्यावेळेस ह्याचा आपण ड्राय उपयोग करू शकतो. तर अशा प्रकारे साधं, सोपं, सरळ आणि खूप उपयुक्त असं हे सोल्युशन, हे मिश्रण बनून तयार आहे. बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे, ओला हात लागू द्यायचा नाही आहे. तर अशा प्रकारे टाकाऊ वस्तूपासून अतिशय किमती आणि टिकाऊ वस्तू मी बनवलेली आहे. तर बघा, अशा